श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत. अध्याय 2. भावार्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार भक्त हो. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतातील 2ऱ्या अध्यायाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. या अध्यायात शंकर भट यांना आलेले अद्भुत अनुभव, सिद्धयोग्यांचे दर्शन, पुनर्जन्माचे रहस्य आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेची महानता सांगितली आहे. आता आपण बघूया पुण्यस्थळांच्या प्रवासाची सुरुवात. शंकर भट अनेक पुण्यस्थळांचे दर्शन घेत प्रवास करीत होते. मार्गात त्यांना अनेक संत, तपस्वी आणि पवित्र स्थळे भेटत होती. शरीर थकलेले असले तरी मनात श्रीपादांचे स्मरण अखंड सुरू होते. एका दिवशी त्यांना एक अद्भुत सिद्धयोगींचा आश्रम दिसला. ते नम्रतेने त्यांच्या चरणी गेले. योगींनी प्रेमाने आशीर्वाद देत सांगितले की तू ज्या शिवलिंगाचे दर्शन घेतलेस ते अत्यंत जागृत आणि दिव्य आहे. आता आपण बघूया शिवलिंगाचे अद्भुत महात्म्य. सिद्धयोगींनी सांगितले की पूर्वी एका राक्षसाने महादेवाची कठोर तपश्चर्या केली होती. त्या तपामुळे ते स्थान अत्यंत शक्तिशाली झाले. नंतर त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली आणि ते सर्व पापांना नाश करणारे तीर्थक्षेत्र बनले. योगींनी शंकर भटांना पुन्हा त्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला सांगितले. ते पुन्हा परत गेले तेव्हा त्यांना पूर्वीपेक्षा वेगळे, अधिक दिव्य मंदिर दिसले. त्यांना आश्चर्य वाटले की हे ते स्थान आहे की दुसरे. पुन्हा आश्रमात आल्यावर सिद्धयोगींनी एक गूढ सत्य सांगितले. भूत, वर्तमान आणि भविष्य हे सर्व दत्तांच्या संकल्पाने चालते. आपल्याला जे वेगळे दिसते ते मायेचा खेळ आहे. परमात्म्याच्या दृष्टीने सर्व काळ एकच आहे. ते पुढे म्हणाले, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर यांपासून मुक्त झाल्याशिवाय श्रीपादांची पूर्ण कृपा मिळत नाही. यानंतर शंकर भट पुढे निघाले. रात्री अंधारात त्यांना एक दिव्य सर्प मार्ग दाखवत होता. त्या सर्पाच्या फण्यावर तेजस्वी मणी चमकत होता. भीती वाटत असली तरी त्यांनी श्रीपादांचे नामस्मरण सोडले नाही. शेवटी ते सुरक्षितपणे पुढे गेले. हा अनुभव त्यांना समजावून गेला की भगवंत अनेक रूपांनी भक्तांचे रक्षण करतात. नंतर ते एका गावात पोचले. तेथे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शरीर जखमी झाले. त्यानंतर विषारी सर्पदंशही झाला. वेदना असह्य झाल्या. तेव्हा त्यांना आठवले की त्यांनी क्षणभर सिद्धयोगींबद्दल मनात शंका घेतली होती. त्यांनी श्रीपादांना प्रार्थना केली. आता बघूया वल्लभदास वैद्याची सेवा. एक चर्मकार वैद्य वल्लभदास यांनी त्यांना आश्रय दिला. औषध उपचार केले, प्रेमाने सेवा केली आणि भजन कीर्तन केले. त्यांच्या सेवेमुळे शंकर भट बरे झाले. वल्लभदास म्हणाले, भगवंत भक्ताचा वर्ण, जात, श्रीमंती आणि गरिबी पाहत नाहीत. ते फक्त श्रद्धा आणि प्रेम पाहतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की खरी भक्ती मनाची असते. बाह्य भेदांना परमात्म्याजवळ स्थान नाही. आता आपण बघूया पुनर्जन्माचे रहस्य. वल्लभदासांनी दिव्य दृष्टीने सांगितले की कावळे आणि सर्प हे पूर्वजन्मातील संबंधामुळे भेटले होते. पूर्वीचा अहंकार, दान न करणे आणि भक्तांचा अपमान यांमुळे अशा यातना भोगाव्या लागल्या. यातून एक मोठा संदेश मिळतो. कर्म कधीही नष्ट होत नाही. योग्य वेळी त्याचे फळ मिळते. पुढे शंकर भट विचित्रपुरीला गेले. तेथील राजा विद्वानांचा अभिमान मोडण्यासाठी कठीण प्रश्न विचारत असे. राजाने शंकर भटांची परीक्षा घेतली. श्रीपादांचे स्मरण करून त्यांनी सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. त्यांनी अध्यात्म, भक्ती आणि अगदी सूक्ष्म ज्ञानाशी संबंधित प्रश्नांचेही समाधान केले. राजानंतर प्रभावित झाला आणि त्यांचा सन्मान केला. भक्त हो, या अध्यायातून आपल्याला
काही अमूल्य शिकवण मिळतात. संत आणि सिद्ध पुरुषाविषयी कधी शंका ठेवू नये. अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. भगवंत भक्तांचा बाह्य भेद पाहत नाही, श्रद्धा पाहतात. पूर्वकर्मांचे फळ भोगावेच लागते. नामस्मरण केल्यास संकटातही दैवी संरक्षण मिळते. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा अशक्यालाही शक्य करते. शंकर भटांच्या जीवनातील या अद्भुत घटनांमधून श्रीपाद श्रीवल्लभ भक्ताला कसे मार्गदर्शन करतात, संकटातून कसे वाचवतात आणि अहंकार दूर करून भक्तीची खरी वाट कशी दाखवतात हे स्पष्ट होते. चला आपण मनापासून प्रार्थना करूया. हे श्रीपाद श्रीवल्लभ, आमच्या मनातील अहंकार, शंका आणि वाईट संस्कार दूर करा. तुमच्या चरणी अखंड श्रद्धा, नामस्मरण आणि भक्ती द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.